सुप्रभात, रेश्मा साळुंखे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला जाऊयात कोल्हापूरला, कारण कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा हा अतिपर्जन्य वृष्टीचा आणि डोंगराळ तालुका। कोल्हापुरात असून देखील ऊसाचं एकरी उत्पादन म्हणाल तर फक्त 25 टन, त्यात खत आणि रसायनांच्या खर्चाची भर, त्यामुळे ऊस शेती तोट्यात जाणं ठरलेलं। अशा वेळी कृषी विभागानं ऊस आंतरपिकासाठी शेतीशाळा घेतल्या, त्याचा फायदा मांडुकलीच्या तानाजी पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांना झाला। काय आहे त्यांचा अनुभव, जाणून घेऊयात। तानाजी सदाशिव पाटील यांचं कुटुंब माळकरी। अनेक पिढ्यांपासून घरात पंढरीची वारी कधी चुकली नाही, तसंच 5 एकर शेतीत प्रयोग करणंही कधी थांबलं नाही। तानाजीनं 12वी शिक्षण झाल्यानंतर वडिलांच्या बरोबर शेती करण्यास सुरुवात केली। ज्ञानेश्वर माहुली आणि श्री पंढरीरायाच्या आशीर्वादानं मी सध्या शेतीमध्ये कलिंगड हे उत्पन्न घेतलेलं आहे आणि जास्तीत जास्त हा कल माझा सेंद्रिय शेती आहे। आजोबा हे आमचे पंढरीचे वारकरी, पूर्णतः आम्ही पूर्ण घराने सगळं वारकरी आहे। आजोबाने कधी शेती फक्त होती, आजोबा बघायचे, वडील करायचे, आजोबा पंढरीची वारी करायचे आणि अजूनही पंढरीची वारी करतो आम्ही। परंतु वारी करत असताना हे शेत करायला लागलो। आता मी जवळजवळ 4 वर्ष या शेतामध्ये मेहनत करतोय। पंढरीच्या वारीला जाताना वाटेत शेतीतले प्रयोग पाहायला, ऐकायला मिळायचे। त्यातून आपल्या शेतीत काहीतरी बदल करायचा त्याने निश्चय केला। गेल्या वर्षी कणेरी मठात सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण घेतलं आणि तानाजी पाटलांच्या सेंद्रिय शेतीला सुरुवात झाली। माझ्याकडे आता 2 गायी आहेत। स्लरी तयार करणे म्हणजे 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, बेसन पीठ, आणखीन नारळाचं पाणी, पुन्हा तूप, मध, गूळ असं हे घालून एक जैविक तयार करून स्लरी सगळ्या ऊसासाठी व पूर्ण शेताला देत असतो। पानावरची जी कीड होती ती कीड मरून गेली। गोमूत्राचं फवारणी घेतल्यामुळं कीटकनाशक कोणत्याही बाजारात आणावं लागत नाही आणि त्यामध्ये फळधारणा जास्त होती। एकतर मधमाशा त्यामध्ये येतात, परागकरण झाल्यामुळं फळांची संख्या जास्त होती आणि जे आपण स्लरी देतो ड्रीप मधून त्यामुळं फळ मोठं होते। अति पाऊस, जून ते सप्टेंबर सूर्यप्रकाश नाही आणि निचऱ्याच्या जमिनी असल्यानं ऊसाचं उत्पादन 25 टनापेक्षा जास्त मिळायचं नाही। यावर कृषी विभागानं तानाजी पाटलांना पट्टा पद्धत आणि आंतरपिकाचा पर्याय सुचवला। गेल्या वर्षीपासून त्यांनी हंगामी कलिंगड पीक घेण्यास सुरुवात केली। 1.25 एकरात गेल्या वर्षी कलिंगडाच्या उत्पादनातून 2.25 लाखाचा निव्वळ नफा मिळाल्यानं या वर्षी देखील कलिंगड लागवडीचा निर्णय त्यांनी घेतला आणि 1 एकराच्या ऊसात आंतरपीक कलिंगड आणि टप्प्याटप्प्यानं अर्ध्या एकरात कलिंगडाची लागवड केली। ऊसाच्या पट्ट्यामध्ये साधारणतः 5 फुटाचा पट्टा आहे। त्यामध्ये 1 नोव्हेंबरला ड्रीप हातरून मधी मेघनाई व्हरायटी कलिंगड 3000 रोपं बसवलेले आहेत। साधारणतः फळ पडून 2 किलो, 3 किलो, 4 किलो पर्यंत आतापर्यंत फळ आहे आणि त्यामध्ये मी मधमाशी ठेवल्यामुळं फळांची संख्या जास्त पडलेले आहे। सरासरी एका वेळेला 2 फळं, साधारणतः अंदाजे एक 10 ते 12 टनाच्या आसपास उत्पन्न निघेल। एकाच वेळी लागवड न करता तानाजी यांनी टप्प्याटप्प्यानं कलिंगड लागवड करण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला 22 गुंठ्यात मेघना जातीच्या रोपांची लागवड केली आहे। तिसऱ्या टप्प्यात 29 डिसेंबरला 24 गुंठ्यात नामधारी 750 जातीच्या रोपांची लागवड केली आणि चौथ्या टप्प्यासाठी 15 गुंठ्यात नियोजन सुरू असून सरी सोडून लॅटरल अंथरून झाले आहेत। या जानेवारीच्या 20 तारखेपर्यंत कलिंगडाची रोपे लावण्याचा विचार आहे। टप्प्याटप्प्यातल्या लागवडीमुळे मार्केटिंग करणंही सोयीचं होईल आणि दरातील चढ उतारानुसार नियोजन करून फायदाही घेता येणार आहे। 4 प्लॉट साधारणतः 2.25 एकर माझ्याकडे आता कलिंगड आहे। टोटली एकूण खर्च 1 लाख रुपये आलेला आहे। उत्पादन साधारणतः एक 50 टन कलिंगड हे निघणार म्हणजे मी घेणारच। या 2.5 एकर क्षेत्रातून 50 टन कलिंगडाचं उत्पादन अपेक्षित आहे।
गेल्या वर्षी कलिंगडाला सरासरी 8,000 रुपये टन असा दर त्यांना मिळाला होता. या वर्षीही असाच दर मिळाला तर 4 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे. 1 लाखाचा खर्च वजा जाता 3 लाखांचा निव्वळ नफा मिळेल अशी तानाजीला खात्री आहे. त्यांच्या या यशाचा त्यांच्या वडिलांनाही सार्थ अभिमान वाटतो. आम्ही पहिलं पूर्वीचं की साधारणपणे ऊस करीत होतो, तेवढं काय आपल्याला त्यातलं तेवढं म्हणजे काय ॲव्हरेज किती निघतं, साधारणपणे 30 म्हणजे शेंडी दांडी तिच्या मुहूर्तात ना. आता कारण काय पट्टा पद्धत पोराने आमच्या नवीन पट्टा पद्धत केली, त्याला साधारणपणे का नाही ॲव्हरेज त्याचं का नाही 35-40 टनापर्यंत त्याचं ॲव्हरेज निघतंय. दुसरा मुद्दा म्हणजे कारण काय वांग किंवा सूर्यफूल बाकी टमाटो हे आणि आपल्या पट्टा पद्धती आपल्याला सबन सारं घरातलं चलन सारं चालतंय. ही एवढी प्रगती आमच्या मुलांनी आपली केली आहे. कृषी विभागानं ऊसात आंतरपिकासाठी इथल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. फक्त एकच ऊस पिकावर अवलंबून न राहता कमी कालावधीची हंगामी पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येतंय. गगनबावडा तालुक्यामध्ये शेतकरी हा पारंपरिक पद्धतीनं ऊस शेती करत आहे. साधारणतः या तालुक्यामध्ये एक 3 ते 3.5 फुटाची सरी सोडून शेतकरी ऊसाची लागण करत आहे. तर ह्याला एक फाटा देऊन किंवा पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी एक आड सरी किंवा पट्टा पद्धतीचा वापर केला तर शेतकऱ्यांना ह्या पट्टा पद्धतीमध्ये कलिंगड असेल किंवा काकडी असेल किंवा जर काशी भोपळा असेल यासारखी जर पिकं हंगामी पिकं जर घेतलीत तर शेतकऱ्याला ऊस पिकाचा खर्च भागवून जो मिळणारा जो ऊसाचा पैसा हा फक्त शेतकऱ्याला बोनस म्हणून मिळाला जाईल. तर शेतकऱ्यांनी याच्याकडे जास्त करून बघितलं पाहिजे. तानाजीनं संपूर्ण क्षेत्राच्या बांधावर वरण्याची म्हणजे पावट्याची लागवड ही केली आहे. त्याचाही हातभार लागणार आहे. सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यानं उत्पादन खर्च कमी झालाय, शेतमालाचा दर्जाही चांगला मिळालाय. पंढरीच्या वाटेत सुचलेले विचार शेतीत शाश्वत समृद्धी घेऊन येत आहेत असा त्यांचा विश्वास आहे. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, गगनबावडा, कोल्हापूर.